नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या स्टॉक मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं सेक्टर, ज्याचं नाव आहे फार्मा सेक्टर. आणि आपण आज निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचा फार्मा सेक्टरच्या फंडबद्दल म्हणजे फार्मा फंडबद्दल बोलणार आहोत. पहिले बघूया रिटर्न्स यांनी कसे दिलेत. तर जर तुम्ही 10,000 रुपये टाकले असते, काही थोडंसं तुम्हाला कदाचित हे नंबर दिसतात नाही कारण हे व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळे मी तुमच्याकडे रीड करतो. हा फंड आलेला आहे 5 जून 2004 ला रेग्युलर प्लॅन. तर ह्याचे 10,000 रुपयाचे आज बनले असते जवळपास 5 लाख रुपये, म्हणजे 50 टाइम्स रिटर्न्स. ठीक आहे, इयरली 20% रिटर्न त्यांनी दिलेला आहे. आणि मागच्या वर्षी तर हा निगेटिव्ह आहे. मागच्या वर्षी तर हा रिटर्न काय आलेला आहे, लिटरली निगेटिव्ह रिटर्न आलेला आहे. मागच्या वर्षी तर हा रिटर्न लिटरली निगेटिव्ह रिटर्न असून इन्सेप्शन पासून पहिले तर 20% रिटर्न आहे. ठीक आहे, आणि ह्याचे जे इंडेक्सेस आहेत बीएससी हेल्थकेअर वगैरे जी कंपॅरिझन होती, जो बेंचमार्क रिटर्न असतो त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आलेला आहे, म्हणजे जवळपास डबल. कारण फार्मा सेक्टर जेव्हा ते ब्रेकआउट करतं तेव्हा ते ब्रेकआउटच करत जातं, तेव्हा ते चांगलं ट्रेंडिंग मध्ये बनतं. तर त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे हा. त्यानंतर आपण बघूया, हा तर डायरेक्ट प्लॅन आहे. डायरेक्ट प्लॅन तर चला 10 वर्षांनी लेट आला, पण डायरेक्ट प्लॅनपेक्षा रेग्युलर प्लॅनने जास्त व्हॅल्यू बनवून दिलेली आहे. आणि हेच म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम असतं. त्यामुळे लक्षात घ्या, ज्याचं काम त्यांनीच करत असतं. आपण घरी बसून आपल्या दातातलं रूट कॅनल करत नाही, आपण डॉक्टरकडे जातो. का? आपण घरी बसून केस कापत नाही, कारण माहिती आहे वेडे वाकडे कापले जातील. त्यामुळे फायनान्शियल ॲडव्हाइस ही भले युट्यूब चॅनलवरनं घ्या, पण अल्टिमेटली ठीक आहे, कुठल्या फंडमधनं कधी चेंज करायचे हे तुमच्या पोर्टफोलिओला बघूनच कळतं. म्हणूनच म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची गरज असते. म्हणूनच फायनान्शियल ॲडवायझरची कन्सल्टंटची गरज असते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे तर बाकीचे फंड्स आहेत. आपण बघूया ह्याच्याबद्दल एनएव्हीज काय आहे, त्याच्या एनएव्हीज बद्दल. तर बघा, एनएव्हीज मध्ये थोडंसं चेंज आलेलं आहे. ठीक आहे, नॉट इम्पॉर्टंट, हे जे बघायची गरज नाही. फंड डिटेल्समध्ये बघूया. 5 जून 2004 ला आलेला इन्सेप्शन डेट आहे. ठीक आहे, 5 जून 2004 ला हा फंड आलेला आहे. इन्सेप्शन फंड मॅनेजर आहेत मिस्टर शैलेश राज बान. करंट इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी काय आहे त्यांची बघा. करंट इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी त्यांची आहे की द फंड सिक्स टू इन्व्हेस्ट इन फार्मा सेक्टर विथ अ फोकस. इम्पॉर्टंट, हा एक आहे याचा फोकस्ड. ठीक आहे, कारण फार्माच आहे ना, स्कीमच ती आहे, अजून काय नाही करू शकत. द फंड इन्व्हेस्टेड अक्रॉस द मार्केट कॅपिटलायझेशन विद इन द सेक्टर. इट मे सूट इन इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन ऑफ अराउंड 2-3 years डेफिनेटली. मिनिमम इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये किती आहे, तर ती आहे 5,000. ओके, त्यानंतर हे सर आहेत त्याचे फंड मॅनेजर. एंट्री लोड एक्झिट लोड ॲप्लिकेबल आहे 1% इफ रिडम्शन बिफोर द 1 month. हां ठीक आहे, ते कोणी नसतं करत. रिस्कोमीटर व्हेरी हाय दाखवत आहे, पण ट्रस्ट मी, जर 5 ते 7 वर्षाचा जर हॉरिझॉन असेल, काय होतं याला, जर 5 ते 7 वर्षाचा हॉरिझॉन जर ठेवला तुम्ही, 5 ते 7 वर्षाची जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट मिनिमम त्याच्यात केली, तर फार्मा सेक्टर तुम्हाला रिटर्न देणार म्हणजे देणार, 100% देणार. का? रिटर्न कमी जास्त होऊ शकता, 12, 13, 14, 20%, 23% पर्यंत बनू शकतो. फार्मा सेक्टर हा लॉंग टर्मचा खेळाडू आहे आणि ब्रेकआउट करतो तेव्हा हा चांगला ट्रेंड बनवतो. कायम लक्षात ठेवा. त्याच्यामधल्या सायकल्स ज्या असतात त्या स्ट्रॉंग असतात. त्याचं स्टील आहे, कन्स्ट्रक्शन आहे. रिअल इस्टेट बघा, 10 वर्षांनी कोणी विचारणार नाही रिअल इस्टेटच्या मार्केटला. मी लिहून देतो तुम्हाला, कोणाला काय आणायचं ना डिबेटिंगला माझ्यासमोर आणा. 10 वर्षांनी रिअल इस्टेट विल बी गॉन. DLF BLF हे सगळे जे दिसतात ना आपल्याला, मोठे मोठे प्लेयर सगळे गेले. एवढं सॅच्युरेशन आले त्या मार्केटमध्ये, एवढे रेट आहेत त्याच्यामध्ये. लोकांचं मानसिकता बनायला लागली की घर नाही घ्यायचं, भाड्यानं राहायचं. पण फार्मा सेक्टर तसं नाही आहे. औषध गोळ्या लागणार, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस लागणार, हॉस्पिटल सर्व्हिसेस लागणार, रिटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट लागणार, दुकानं असणार मेडिकलचे, ऑनलाईन मार्केट डेव्हलप होणार मेडिसिन्ससाठी, बरोबर. लॅब्स, सगळ्यात जास्त मोठा धंदा तर लॅब्समध्ये. त्याच्या पॅथॉलॉजी लॅब असणं सगळ्यात मोठा बिझनेस आहे तो, मी तर म्हणतो सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल बिझनेस आहे. आणि त्यामध्ये ही कंपनी इन्व्हेस्टमेंट, ही म्युच्युअल फंड पैसे टाकते. विचार करा त्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये, म्हणजे किती जबरदस्त त्यांचा बिझनेस प्लॅन आहे बघा तुम्ही, म्हणजे किती जबरदस्त त्यांची फोकस इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती कामाला पण येणार त्यांना. पुढे बघा, पोर्टफोलिओ बद्दल बोलूया. पोर्टफोलिओ बद्दल जर आपण बघितलं तर टॉप 10 इंडस्ट्री अलोकेशन बघू पहिले, की सन फार्मामध्ये ह्यांनी सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेटेड रिस्क टाकली 12.5%. हा एक चांगली कंपनी, चांगली आहे, पण थोडं निगेटिव्ह साईडला मी म्हणेल याला. एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे फार्मा कंपनी, सन फार्मा ही चांगली आहे, पण बाकी ठिकाणी बघा 7.5%. लुपिन पण चांगली आहे, डिव्हिज
ठीक आहे. हे आत्ताच्या वेळेला त्यांचं काय अलोकेशन आहे, बाकी ठिकाणी 3% आहे. हे बघा, हे मेड प्लस हेल्थकेअर सर्व्हिसेस आपल्या बिल्डिंगच्या खाली त्याचं मेडिकल आहे. ह्या कंपनीमध्ये पण या म्युच्युअल फंडनी पैसे टाकलेले आहेत. ठीक आहे. जे फ्रँचायझी टाकतं ना, मेड प्लस मेडिकल तुम्ही खूप ठिकाणी बघत असाल, ते फ्रँचायझी असते. ठीक आहे. ग्लँड फार्मा लिमिटेड 3.24. ठीक आहे. हे काय, डिव्हिज लॅबोरेटरी लिमिटेड, लुपिन लिमिटेड, सन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड 12.5%. 12.5%च्या वर इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी टॉप लेअर डिव्हिज वगैरे मध्ये 7.5% आहे. चांगल्या कंपन्या, सिप्ला पण चांगली कंपनी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं इकडे टॉप 10 होल्डिंग्स मध्ये जर अच्छा हे होतं टॉप 10 होल्डिंग होतं. आता इंडस्ट्री अलोकेशन बघूया. फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजीमध्ये यांनी टाकले 76%. साहजिक आहे, फंड फार्मा आहे. मेडिसिन्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये जास्त पैसे टाकले आणि खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, विच इज 76, म्हणजे जवळपास 75% धरा तुम्ही राऊंड फिगर, एवढं अलोकेशन इथं टाकलेलं त्यांनी. त्यानंतर हेल्थकेअर सर्व्हिसेस म्हणजे काय, लॅबोरेटरीज, हॉस्पिटल्स छोटे मोठे, त्याच्यामध्ये पैसे टाकलेत. जे लिस्टेड कंपन्या आहेत, रिटेलिंग, मेड प्लस मेडिकल वगैरे वगैरे या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेत 3.5%चं काय अलोकेशन दिलेलं आहे. त्यामुळं सगळ्या मेडिकलच्या रिसोर्सेसमधनं ते व्यवस्थित पैसे कमवत आहेत. रेटेड डाउनलोड्स नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग अजून काय याच्यामध्ये लेटेस्ट एनएव्ही आहे आज 648. मी मागच्या व्हिडिओमध्ये चुकून 500 बोललो असून मागच्या थोड्या वेळापूर्वी. सॉरी 500 बरोबर आहे, ही दुसऱ्याची बघतोय मी, होतात चुका थोडाशा. ठीक आहे. बाकी काही नाही या व्हिडिओमध्ये. ॲलोकेशन महत्त्वाचं असतं, टॉप 10 होल्डिंग महत्त्वाचे असतात, रिस्कोमीटर महत्त्वाचं असतं. ठीक आहे. चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करून सांगा, थोडंसं गडबड झाल्या व्हिडिओमध्ये, पण कसा वाटला व्हिडिओ सांगा. आम्ही पण नवीन नवीन गोष्टी करतो. अजून काय त्या फंडमध्ये तुम्हाला पाहिजे, सर काय टाकलं पाहिजे, अजून काय तुम्ही मला सांगा की कुठलं गोष्ट वापरली पाहिजे, स्टॉकमध्ये कुठला अजून पार्ट ॲड केला पाहिजे. नॉर्मली आम्ही फिबोनाची सांगतो स्टॉकच्या व्हिडिओमध्ये, आम्ही ट्रेंडबद्दल बोलतो, चार्ट पॅटर्नबद्दल बोलतो, एका ब्रॅकेटबद्दल बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. स्विंगबद्दल बोलतो. ठीक आहे. एंट्री एक्झिट एल सांगतो. ह्या म्युच्युअल फंडबद्दल अजून काय ॲड केलं पाहिजे, स्टॉकमध्ये काय ॲड केलं पाहिजे, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे. IPO बद्दल आपण सगळे नवीन नवीन शॉर्ट्स, म्हणजे यूट्यूब शॉर्ट्स, छोटे व्हिडिओज आणि इंस्टाग्राम रीलवर करतो. तुम्ही इंस्टाग्रामचं जर आमचं पेज जर फॉलो केलं तर पहिले फॉलो करून घ्या. आपण नवीन केलं आहे, विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी मराठी. ठीक आहे. तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा, काही फीडबॅक असेल तर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एव्हरीथिंग इज वेलकम. आणि आम्ही सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्हलीच घेतो. निगेटिव्ह रिकमेंड असेल त्याला कधीही डिलीट केलं जात नाही, काही केलं नाही. जे टाकायचं ते टाका, आम्ही त्याचा रिप्लाय देऊ. आणि तो पॉझिटिव्हच असेल आणि त्याच्यात पॉझिटिव्ह बदल आम्ही पुढच्या व्हिडिओजमध्ये करणार. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका कन्सेप्टबद्दल. आणि आम्हाला सजेशन द्या की काय काय अजून बनवलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा धन्यवाद.